50 दिवसानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याविषयी मी माहिती सांगत आहे। तर याच्यात विशेष करून बघा, 50 दिवसानंतर आपल्याला एक शाकीय वाढ झालेली असते आणि चांगली फ्लावर आणि सेटिंग आणि नंतर एक चांगल्या तोडणी व्हायला पाहिजे आणि ए ग्रेडचं जे काही आपल्याला अपेक्षित फळ आहे शेवटपर्यंत मिळायला पाहिजे। तर याच्यात आपल्या महाधनमार्फत जे काही एक सारखं फळधारणा आणि फळ विकास होण्यासाठी 51 दिवसापासून 75 दिवसापर्यंत आपण महाधन सोलुटेक ग्रेड 2 सांगतो, ज्याच्यामध्ये जर बघितलं 13, 12, 19 हे अन्न घटक NPK स्वरूपात दिले जातात, त्याचबरोबर चिलेटेड स्वरूपात सूक्ष्म अन्न घटक दिले जातात। साधारणतः दर 3 दिवसांनी 5.5 किलो प्रमाणे 51 दिवसात ते 75 दिवसामध्ये ही 55 किलो ही ग्रेड आपल्याला इथं विभागून द्यायची आहे। आणि 76 दिवसापासून साधारणतः 120 दिवसापर्यंत ग्रेड 3 ज्याच्यामध्ये 9, 8, 28 ही जी काही ग्रेड आहे ती 5.5 किलो प्रमाणे दर 3 दिवसांनी विभागून द्यायची। तर याच्यात आपल्याला एक सारखी वाढ, त्याबरोबर फळधारणा, फळ विकास आणि जे काही आपल्याला जे ए ग्रेडचा जो टोमॅटो पाहिजे, जास्त टोमॅटो पाहिजे आणि एक युनिफॉर्म साईज पाहिजे आणि आकर्षक कलर पाहिजे, एक चांगलं सेल्फ लाईफ पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात। तर ह्या ग्रेडचा आवर्जून आपण वापर करावा आणि आपले टोमॅटोचे उत्पादन चांगले घ्यावे। धन्यवाद।